नेमकी या रस्त्याने चालले काही रस्ता तो म्हणलाय बघ पप्याच माय मी दूध देत असतो मी कुठं जाऊ शकतो उत्तर समर्पक नाही एखादी मला खून देऊन जा मी त्या रस्त्याने तो मला मी काय रात्रीच महाराजाची कीर्तनाला नव्हतो काय होतो पेलेलं पण होतोच मी काय ऐकलं नाही महाराजांनी काय सांगितलं हे बघ घाबरू नको मा असा जेवणात डबा तू हातात घेऊन ये तू दोन रस्ते लागते एक इकडे जाणार तू असा डबा खाली ठुई आणि रस्त्याला कान लाव ज्या रस्त्यातून तुला पेताळ आवाज त्या रस्त्याने अवघड मार कुठे असं म्हणल्याबरोबर महाराजांनी आवाज लावले मी भजन करायला चाललो रे महाराज तुम्ही भजन करायला चालले हो कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा मला पहिला डोंगर पाहावा लागतो महाराज मला दुसरा डोंगर पाहावा लागतो महाराज आणि मला तुम्ही तिसऱ्या डोंगरावर सापडता महाराज खरं सांगू महाराज हो महाराज मला यायला त्रास होतो 3 डोंगर पाहून याचं दुःख नाही हो मी येऊपर्यंत तुम्हाला उपवाशी राहावं लागतं याचं मला दुःख वाटतं याला पतिव्रता म्हणतात पतिव्रतेचे लक्षण महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही हो तुम्ही पतिव्रतेचे लक्षण आहेत तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचा गुरुचरित्र पारायणामध्ये 31वा 34वा आणि 36वा अध्याय वाचा पतिव्रतेचे लक्षण सांगितले पतिव्रतेने कसं राहावं पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये पंक्तीत सुद्धा नाही पंक्तीत जेवणात का पण पती जेवल्याशिवाय पत्नीने जेवू नये आणि दुसरा नियम आहे लग्न झाल्यापासून तर मरेपर्यंत नवऱ्याला एकदा सुद्धा माघारी बोलायचं नाही ती पतिव्रता बाई महाराज मी तर का धावते तू नाही बसत याच्यात मग तुला दुसरा नियम काढावा लागेल एखादा तू नाही याच्यात बघा हो कठीण पतिव्रतेचे लक्षण सांगितले पतिव्रतेने कसं महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही महाराज तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवत नाही कोणत्या डोंगरावर चालले सांगून जा महाराज म्हणले खरं सांगू मी काय खातो मला कळत नाही काय खातो आम्ही कासया सांगाती काय खातो मला कळत नाही तर मी कुठे जातो मला काय पण ये काय मी ज्या रस्त्याने जातो ना त्या रस्त्याने ये तुला 3 रस्ते लागतील पहिल्या रस्त्याला कान लाव दुसऱ्याला लाव तिसऱ्याला लाव ऐक पहिल्या रस्त्याला कान ज्या रस्त्यातून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना त्या रस्त्याने मी त्या रस्त्याने गेलेला काय महाराजाचं भजन होतं बा महाराज भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती अधिकार होता काय होता आपल्या भजनात आणि त्यांच्या भजनात बदल आहे मी एकदा आळंदीहून गावाकडे आलो सकाळी उठलो आणि मारुतीच्या दर्शनाला गेलो एक जण माझ्याकडे आला मी आपला नियम केला आळंदीहून शिकून आले काय नियम करायचं म्हणून नियम केला मारुतीला पाणी घालूस तर कोणाला बोलायचं नाही मी आपलं तांबे भरून पाणी द्यायचं आणि मारुतीच्या अंगावर घालत मारुतीला पाणी घालूस तर कोणाला बोलायचं नाही मी नियम केला काही जेवताना बोलत नाही ना आपण वाढायला गेलो ज्ञान भाऊ तो म्हणतो तुला कळत नाही कारण मी बोलत नाही जेवताना वाढेल काय वाढायचं ते काही जेवताना बोलत नाही मी आपलं तसं मारतील पाणी घालूस तर मी आपलं पाणी घालीत होतं आणि एक जण आमच्या गावातला मला तिकडून अय महाराज कईला धोरण नसते काही सप्त्यातले वर्ण खात नाही त्यांना धोरण येत नाही धोरण मला तिकडून अय महाराज मी त्याला खुनीला अरे मी बोलत नाही नंतर बघू पाणी घालून पण तो ऐकूनच परत आवाज अय महाराज मारतील म्हणलं तू थांबा तर याच्याकडे पाहतो म्हणलं धोरण काय रे म्हणलं बाहेर गेलो काय त्यांनी माझ्याकडे पाहिलं ते म्हणलं महाराज म्हणलो काय आळंदीला होता इथून सुरू करते बे आळंदीला होता मी काय पाकिस्तानला जावं लागतं महाराज व्हायला आळंदीला जावं लागतं नाही म्हणलं त्याने आळंदीला होता मी म्हणलं हो आळंदीला होतो भजन येत असन नाही म्हणलं मी काय रणगाडा शिकायला गेलतो का काय मला भजन येत नाही तर काय मला भजन येत नाही रे मग एक काम कर ना काय आपल्या बंगल्यात भजनाला म्हणलं येईन मला नादे भजनाचा म्हणलं येईन बा भजनाला पण मला नीट तर बोलव ना मला एकटं येऊ नको म्हणलं मग तो सगळा ताफा घेऊन मग काय पार्टी आहे का काय ताफ्याला पण ऐकून घ्यावं लागतं धंदा गोड बोलून करावा म्हणतात अजून पुढचं वाक्य बोलतो तो करा मला अजून पुढचं वाक्य जे गोड बोलतंय त्याच चालतंय जे खौट बोलतंय त्याचं ना घ्याजवर कीर्तन म्हणले ते महाराजले खौट बोलतोय कीर्तन चांगलं मी नाही म्हणत ज्याला कोणत्या क्षेत्रात मोठं व्हायचं ज्याला राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचंय ज्याला आध्यात्मिक क्षेत्रात मोठं व्हायचंय ज्याला उद्योजक क्षेत्रात मोठं व्हायचंय ना त्या माणसाला गोड बोलता आलं पाहिजे मी म्हणतोय असं नाही ज्ञानोबा म्हणतात साच आणि मावाळ कोई माणसं म्हणले आम्ही खरं बोलत होतो लोकल टोच होतो मरायला बोलतो खरं ज्ञानोबा म्हणले साच आणि खरं बोला पण मावाळ बोला गोड बोलता मुख्य अमृताची वाणी
आणि देह देवाचे कारण गोड बोलता आलं पाहिजे. मी म्हणलं येईन बाबा मला नाद आहे भजनाचा. मी मंदिरात गेलो, पुढून टाळा आडी केले, मागून पाखवा दाडी केला, इकडून इना आडी केला, इकडून पेटी आडी केली. उगत होतं ना इकडे सगळं उचलत नाही तरी जोर लागा की हायच गाते मी उचललं आणि त्याच्या बंगल्यात आणून मांडलं. ते वटेरला झाकण असतं ना त्याला पोर्च का काय म्हणतात ना, त्याच्यात आणून मांडलं. आणि 10 वाजता आमचं भजन सुरू झालं. 10 वाजता मी आपलं 10 वाजता सगळे गोळा केले, भजन सुरू झालं. 10 वाजता माझं भजन सुरू झालं, आमचं भजन सुरू झालं. आणि 10 वाजता घरातून बाहेर आलं. मला म्हणला बाबा, म्हणलं काय लागत भजनाला? म्हणलं कप एंट्री द्या आम्हाला प्यायला. अरे तासा मग चहा लागतो आणि त्याच्या आपण काय भिकारी काय. तिने 10 वाजता एक कप चहाचा आनंद दिला. पुढचं गेटचं कुलूप लावून घेतलं, मोठले कुत्रे बाहेर सोडले, आतमध्ये जाऊन झोपलं. ते 5:30 पर्यंत त्याची आमची भेटत नाही. मध्यरात्री आमचे भजनी दमले. ते म्हणले महाराज तो उक्त घेतलेलं तू आपलं पाय म्हणले आम्ही चाललो. मी म्हणलो तुम्ही कसं काय जाणार? गेट मध्ये आम्हाला जाता येतो. कोईच्या हातात काठ्या होत्या, कोईच्या हातात बॅटरी घ्या द्या, कोईने कुत्रे काठ्या उघडल्या आणि कोईने गेटवर बॅटरी घे चमकिल्या आणि कोईने गेटून उड्या मारल्या. मी आपलं बसल्या बसल्या पाहिलं. म्हणलं आपण का गेटवर चढलो आणि आपलं का धोतर गेटला गुतलं आणि आपलं का धोतर फाटलं, उद्या कोळगाव जाईल धोतरने आपल्याला. कशाला कोणाच्या नादी लागायचं? ठाईचा पैसोनी करायचं. एका जागेवर बसलो. मोकार कोणाच्या दारात काय बसाव, मोकार कोणाच्या दारात काय बसाव. म्हणून मी आपला 2चा स्वर धरला, पाठ 5ला आणि काकडा सुरू केला. उठा उठा साधू संत साधा पुला लिहितो. असं बेसूर आवाज ऐकून उठलं ते बाहेर आलं. मला म्हणला बाबा, म्हणलं काय? मला म्हणला बाप, म्हणलं काय? अरे कवर उठा उठा जाण घरी आता. मी म्हणलं तुला काही लाज आहे का नाही रे? बाकीच्या कुठे? म्हणलं बाकीच्या गेटून उड्या मारता आल्या, मला कडं धोत्रामुळे मारता आले, तुला लाज नाही? लाजाचं काय बाबा? आपल्या घरात 10-20 लाख रुपये आलते, पुढं वॉचमॅन ठेवा म्हणून तुपलं भजन ठुला. आपल्याला का हरी खे का? अवघड आपल्या तर त्यांच्यात काय तुको भरायचं भजन होतं. महाराज तुको भराय भजन करीत होते तर पायाखालची माती विठ्ठल. घाबरू नको, भाकरी टोपलं घेऊन ये, भाकरी टोपलं घेऊन ये. आणि रस्त्याने ज्या रस्त्याने कान लाव, कोणत्या रस्त्यावर कान लाव विठ्ठल विठ्ठल. आपण घरी जा आता आणि आपल्या मालकाला सांगा, मालक मग काय रात्रीच महाराजांनी सांगितलंय तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवू नये. मग नाही मग सांगा तुम्ही कोणत्या शेतात चालले, नेमकी या रस्त्याने चालले काही रस्ता. तो म्हणलाय बघ पप्याची माय मी दूध देत असतो, मी कुठं जाऊ शकतो. उत्तर समर्पक नाही. एखादी मला खून देऊन जा, मी त्या रस्त्याने. तो मला मी काय रात्रीच महाराजाच्या कीर्तनाला नव्हतो, काय होतो पेलेलं पण होतोच. मी काय ऐकलं नाही महाराजांनी काय सांगितलं. हे बघ घाबरू नको, मा असा जेवणात डबा तू हातात घेऊन ये. तू 2 रस्ते लागते, एक इकडं जाणार एक इकडं जाणार. तू असा डबा खाली ठुई आणि रस्त्याला कान लाव. ज्या रस्त्यातून तुला पेताळ पेताळ आवाज त्या रस्त्याने अवघड मार आपल्या तर त्यांच्यात काय जीवन होतं महाराजाचं. महाराज भजन करीत होते, पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल. अधिकार होता महाराजाच्या भजन, काय ताकद होती महाराजाच्या भजनाची. महाराज विठ्ठल विठ्ठल भजन कर, पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल. आवले घाबरू नको. महाराज आवले घरात आले, हातरल्या भाकरी थापल्या, अशा ज्वरात हातरल्या. आमची आई पहाटे 3ला उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची, हातरल्या भाकरी थापायची. ऊसतोडीला जावं लागायचं. जुना काळ, परिस्थिती फार गरीब होती. आमच्या गावात वैकुंठवासी लक्ष्मण महाराज बाठीबा होऊन गेले, फार विद्वान. आम्हाला ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायला द्यायचे रोज. पण माया काय ते दिवसभरात पाठ होत नसायचे. असं म्हणतात ज्याची तब्येत कमी असते त्याला भांडणाचा नाद असतो. मा दिवस त्याच्यात निघून जायचा. काय करावं कळत. मला कोणतरी सांगितलं म्हणजे महाराज पाठ केलं की ध्यानात राहतं. आता पाठ करायला पाठ जागेत नसायची, पण 6 महिन्याचा काळ ऊसतोडीचा असतो. जुन्या मंडळींच्या लक्षात 6 महिन्याचा काळ ऊसतोडीचा. आणि आमच्या भागात ऊसतोडीचा महाराज मी ते ऊसतोडीत आमची आई सकाळी पहाटे 3ला उठायची आणि हातरल्या भाकरी थापायची. अशा आवाजाने मला जाग यायची. मी उठून बसायचो आणि काय करावं उठून म्हणून हातामध्ये 3 वाजता ज्ञानेश्वरीची ओवी, अशा ज्ञानेश्वरी हातात घ्यायचो. पहाटे 3 वाजता ज्ञानेश्वरी हातात घ्यायचो. पहाटे 3 वाजता ज्ञानेश्वरीच्या 3 वाव्या पाठ करायचो. परिणाम मी कीर्तनकार झालो. राष्ट्रभर माझ्या आईची ओवी करायला. माझ्या आई आता तुम्ही 9 वाजता उठता, तुमच्या पोरांनी काय करा? काही नाही महाराज, म्हातारपणाला आमच्या कमरात लाद घाला आणि चंद्रभागेला काढून द्या एवढीच इच्छा.
तुम्हाला सुद्धा मायबाप लवकर उठावं लागेल आणि तुमच्या पोराला सकाळी उठून शिकावं लागेल. भूता परस्परे पडो मैत्री जीवांची. तुम्ही काय सांगता, आमचं अध्यात्म सांगतंय तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत तुमचं पोरग सांभाळेल, पण तुम्हाला शिकावं लागेल सकाळी उठून. हो कठीण आहे. आमच्या आईने शिकवलं. मग मी पहाटे 3 वाजता उठायचे, त्या भाकरी थापल्या हातातल्या घरात आणि त्या भाकरी अशा टोपल्यामध्ये भरल्या आणि वरती हिरव्या मिरच्याचा ठ्या. हिरव्या मिरच्या ठ्याचं कळतं ना तुम्ही. मी एकदा कोल्हापूर भागात जेवायला गेलो आणि नवरेन बायकोला आवाज दिला म्हणे, ए काय बाबाला चटका दे ना. मी पळायला रस्ता पाहत होतो मागून, ऐका गेला आपलं पळून. बाई आली म्हणजे बाबा, म्हणलं काय कुठं देऊ चटका, म्हणलं ताटातच द्या बाई, आपलं काय शरीर एक चटका घ्यायला. हिरव्या मिरच्या ठ्याच असा त्याच्यावर टाकला, एक त्याला धारणवर भाकर बांधली. ऐका माय बाप, डोकलं असं टोपलं डोक्यावर घेतलं आणि निघाली महाराज. 3 रस्ते लागले. पहिल्या रस्त्याला कान लावला, आवाज आला, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. आवाजाच्या दिशेने पळायला लागले. खरं सांगू, आवाज रस्त्यातून आला हे महत्वाचं नाही, माझा नवरा महत्वाचा आहे. तो उपवाशी जिला कळालं ना ती पतिव्रत आहे. माझा नवरा उपवाशी फार महत्वाचा आहे. रस्त्याने पळू लागली, रस्त्याने पळू लागली. ऐका ऐका ऐका, आणि पळता पळता तिच्या पायामध्ये एक काटा शिरला. आतंकाने वेदना झाले महाराज. कुणी आहे का रे, कुणी माझ्या पायातला काटा काढेल का रे, कुणी आहे का रे. इकडं तिकडं पाहत होती. इतक्यामध्ये एक माणूस तिला गुराखी दिसला, गाया चारत होता. ओय गुराखी दादा, माझ्या पायात काटा शिरला रे, माझ्या पायातला काटा काढतो का. जवळ आला गुराखी दादा, पाय मांडीवरती घेतला आणि त्या पायात जो काटा रोजलेला होता त्या काट्याला गुराखी बोलत होता. ऐका बरं, काट्याचा आणि देवाचा संवाद सांगतो, 1 मिनिट ऐका. काटा देवाला विचारित होता आणि देव काट्याला विचारित होता. काटा देवाला विचारित होता, देवा तुला पंढरपुरात सगळे भोग खायला भेटतात. देवा मी तुझ्या भक्ताच्या पायामध्ये टोचलो, तू भक्ताच्या पायापर्यंत पळत आलास. देवा तुझ्या भक्ताच्या पायाला मी टोचलो, बोचलो, रुजलो. देवा आता मी नरकात जाईन का रे. काटा बोलतोय देवाला, बरं किती गोड प्रसंग आहे का. काटा बोलतोय देवाला, देवा मी तुझ्या भक्ताच्या पायामध्ये टोचलो, बोचलो, रुजलो. देवा आता मी नरकात जाईन का रे. तर देव बोलतोय काट्याला, ऐका, देव बोलतोय काट्याला, काट्या नाही रे, कारण माझ्या भक्ताच्या पायाचं रजकण तुला जाता जाता आधी जिभेला लागलं. माझ्या भक्ताच्या पायाच्या रजकणाची अशी ताकद आहे, तो आता पुढच्या जन्मामध्ये बाबळीचाही काटा होणार नाहीस आणि नरकातही जाणार नाहीस. काट्या तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचाही काटा होणार नाहीस. काट्या तू पुढच्या जन्मामध्ये बाबळीचाही काटा होणार नाहीस आणि नरकातही जाणार नाहीस. झालास या पुण्याईने रजकणाच्या, माझ्या भक्ताच्या रजकणाच्या पुण्याईने झालास तर पुढच्या जन्मातल्या माझ्या बायकोचा म्हणजे रुक्मिणीच्या अंगावरचा एखादा सोन्याचा दागिना किंवा अलंकार होशी एवढं पुण्य प्राप्त झालंय तुला. त्या रजकणाची ताकद आहे काट्या. आता काटा बोलतोय देवाला आणि देव बोलतोय काट्याला. काटा बोलतोय, शेवटचा प्रश्न काटा विचारतो देवाला, देवा शेवटचा प्रश्न बरं, काटा विचारतो देवाला, देवा तुला 56 प्रकारचे भोग उज्जैनला खायला भेटतात, तुला 56 प्रकारचे भोग पंढरपूरला खायला भेटतात आणि तुला 56 प्रकारचे भोग आळंदीला खायला भेटतात, तरी 56 प्रकारच्या भोगाचा त्याग करून याच्या पायाचं रजकण खायला आलाच, असं याच्या रजकणात काय आहे. त्यावेळेस काटा बोलतोय देवाला, देव बोलतोय काट्याला, काट्या हे रजकण खायला मी एकटा आलो असं नाही, माझ्या सहित 33 कोटी देव काय करतात माहितीये तुला, काय करतात, धावत चाल तिचं रजकण खायला. आता देवाने तिचं रजकण चाटलं, सगळ्याला प्रसंग माहितीये, सगळे कथा सांगत नाही तुम्हाला, प्रसंग सगळं माहितीये. तुकोबाऱ्याच्या देवाने काटा काढला, तुकोबाऱ्या जवळ गेले, तुकोबाऱ्याने विचारलं यायला उशीर झाला, काही त्रास झाला का, रस्ता सापडला नाही का उशीर आलीस. त्यावेळेस तुकोबाऱ्याला आवलीने सांगितलं, तुकोबाराय महाराज माझ्या पायात काटा शिरला होता आणि माझ्या पायातला काटा काढण्याकरता विठोबा नावाचा माणूस आला होता. तुकोबाराय सांगतो, खरं सांगू रुक्मिणी, खरं सांगू आवले, इथं भजन करतो त्याचं नाव तुकोबा आणि भजन ऐकायला येतो त्याचं नाव विठोबा. विठोबान तुकोबा सोडून या अरण्यात दुसरं कोण येत नाही. आली तिसरी तावली येते, कारण या तुकोबाला जीव घालण्याकरता, भाकरी घालण्याकरता तेवढी येते. खरं सांगा, आवलीच्या पायातला देवाने काटा काढला आणि तिच्या पायाचं रजकण खायला. आवली भजन करीत होती, बोला 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 माता मावल्यानं, आवली भजन करत होती अजिबात नाही. तुम्ही तुकोबारायचं चरित्र वाचा, आवलीचं चरित्र कोणत्या चरित्रात आलं नाही, आवली भजन करीत होती. असं चरित्रात येईल आवली शिव्या देत होती पण भजन करीत होती असं नाही. आता तुम्ही 16 सोमवार केले, नवरात्र पायात चप्पल नाही घातली, श्रावण सगळा धरलेला आहे, तरी देव येणार. आणि हिने काहीच नाही केलं, शिव्या दिल्या देवाला, तरी देव तिच्या पायाचं रजकण खायला आला.
कल्पना करा, तिच्या पायाचं रजकण खायला देवाला काय कारण असेल तिचं? काहीच नाही. अनवाणी पायाने तुकोबारायला भाकरी घेऊन जायची, एवढंच, दुसरं काहीच नाही. तुकोबाराय भजन करायचे आणि तुकोबारायचं भजन जिवंत राहावं म्हणून अनवाणी पायाने भाकरी घेऊन जायची, एवढंच. आता याच्या पुढचं वाक्य बोलतो, कळतंय का पहा? भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकार आहे, तर भजन करणाऱ्याचा केवढा असं? माझं वाक्य कळलंय का पहा? भजन करणाऱ्याला जीव घालणाऱ्याचा एवढा अधिकार आहे, पंक्ती घालणाऱ्याचा एवढा अधिकार आहे, तर या भजन करणाऱ्याचा केवढा अधिकार असं? सामान्य अधिकार नाही महाराज, यांच्या अधिकारात. आणि मग तुकोबारायच्या नुसती भाकरी घेऊन जायची अनवाणी पायाने, तेव्हा रजकण खायला आला. अशा तुकोबारायच्या संगतीत जर आम्हाला राहायला भेटलं तर देया संगती सज्जनाची, तेव्हा या सज्जनाची संगती आम्हाला दे. एक उदाहरण सांगतो, सेवा समाप्त करतो बरं. थोडा वेळ राहिला म्हणून. एक, मला त्यांची संगती द्या. कोणाची संगती द्या? अशा संतांची संगती द्या की माझं जीवन कल्याण झालं पाहिजे.